काय दिलंय बघा यामध्ये. A ray of light incident on a medium of refractive index mu at an angle I on refraction in the medium, delta is angle of deviation. Delta is angle of deviation. ओके, एवढी गरज नसते, पण आपण रिवाइज व्हा म्हणून सॉल्व करतोय. हा इंटरफेसिंग सरफेस एरिया आणि डेन्सर medium नॉर्मल. बरोबर. लाईट इकडून आली, इन्सिडेंट म्हणतो याला आय, बरोबर आहे की नाही. आणि ती लाईट रिफ्रॅक्ट झाली आर. डेव्हिएशन म्हणजे काय? ही लाईट आपण असं हा लाईन पुढे गेली डॉटेड आणि रिफ्लेक्टेड किंवा रिफ्रॅक्टेड अँड एक्सटेंड लाईन मधला अँगल काय असतोय? डेल्टा. बरोबर. अंडरस्टूड. आता ह्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलाय 2 चा दिलाय. ह्या 1 बरोबर दॅट इज म्यू. मग म्यू काय येणार? म्यू येणार. आता हे तर कुठला फॉर्म्युला, वेलॉसिटीचा फॉर्म्युला यूज करून चालेल काय मला? इन टर्म ऑफ अँगल यूज करायला पाहिजे स्नेल्स लॉ. तर 1 चा अँगल काय? 1 मीडियम मधला साइन आय, असं लक्षात ठेवा. साइन आय बाय आर फार जरा सोपा आहे. स्नेल्स काय उपयोग नाही. 1 मीडियमचा अँगल डिवाइड बाय साइन ऑफ सेकंड मीडियमचा अँगल आर, असं लक्षात ठेवा. बरोबर. इज इट राईट? आपल्याला फाइंड करायचं 1 बाय म्यू. 1 बाय म्यू काय येणार? साइन आर उलट करायचं ना, अपॉन साइन आय. ऑप्शन आहे काय? ऑप्शन आहे का यामध्ये? नाही आहे. का? ऑप्शन आहे इन टर्म ऑफ डेल्टा आणि आय. म्हणजे काय करायला पाहिजे? आर नको आहे आपल्याला. मग आर ची व्हॅल्यू इन टर्म ऑफ डेल्टा फाइंड करायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? काय असते आर ची व्हॅल्यू इन टर्म ऑफ डेल्टा? हा टोटल अँगल किती आहे? हा टोटल अँगल आय आहे. म्हणजे लक्षात ठेवा, रिफ्रॅक्शन साठी आय काय असतोय? रिफ्रॅक्शन साठी आय इज आर प्लस डेल्टा. त्यामुळं आर इज आय मायनस डेल्टा. विसरू नका. डेल्टा इज आय मायनस आर. ओके, आर इज आय मायनस डेल्टा. गॉट इट? हे कळालं सगळ्यांना? सही तुम्हाला कळालं नक्की? चला, काय करणार मी सांगा आता. साइन आर च्या ऐवजी काय लिहिणार? साइन आय मायनस आर. आय मायनस आर डिवाइड बाय साइन आय. आता कसं करणार नेक्स्ट? साइन आय मायनस आर मी कुठला फॉर्म्युला? आय मायनस डेल्टा. बरोबर. आय मायनस डेल्टा हा कुठला फॉर्म्युला? असा फॉर्म्युला कधी ऐकलाय का? साइन ए मायनस बी असलं शिकवलेलं नाही. मॅथ्स ट्रिग्नोमेट्री झाली का नाही तुम्हाला? मग काय अभ्यास करताय तुम्ही मॅथ्सचा? साइन ए कॉस बी लिहायचा. हा फॉर्म्युला कंपल्सरी लिहायचा अप्पर माइंड मध्ये. आणि कॉस ए साइन बी. हे द्रोणाच्या मुलांना माहित आहे, त्यांचं मॅथ्स झालंय. मग सो साइन आय म्हणजे साइन आय ए आय, साइन आय कॉस डेल्टा
मी सेपरेट करू का इथंच एक स्टेप डिवाइड बाय साइन आहे बरोबर आहे की नाही डिवाइड बाय साइन आहे ना मायनस काय येणार इट इज अ कॉस ए कॉस आय साइन डेल्टा अपॉन साइन आहे काय होणार सांगा कुठलं ऑप्शन येईल सांगा तुमचे हे बघून एवढं ऑप्शन कुठलं येईल सांगा तुमच्याकडे आहे साईनला साईन गेट कॅन्सल म्हणजे कॉस डेल्टा वालं कॉस डेल्टा वालं 2 आहे हा मग साईन डेल्टा पण टॅन आहे नाही हा साईन खाली गेला तर कॉस आहे कॉस आहे खाली गेला तर काय होणार म्हणजे नथिंग बट ऑप्शन सी स्पिगर ड्रॉ केली त्यामुळे सोल्युशन वाईज इट इज अ cos delta minus is sine 1 upon sine I into what divided by cos I काय केलं कळालं सगळ्यांना हे न्यूमरेटर मधलं cos I आहे ते कुठे घेतलं डिनॉमिनेटर म्हणजे डिवाइड होणार इंटू वॉट चुकाले काय बरोबर आहे की मग कॉस डेल्टा इज काय येणार कॉस डेल्टा इज अ साइन डेल्टा डिवाइड बाय टॅन आहे अंडरस्टूड नथिंग बट ऑप्शन कॉस डेल्टा अपॉन टॅन आहे ऑप्शन बी ऑप्शन घ्या प्रॉब्लेम